वहिनी काय होतं त्या काय यानं केलं इकडं? बरं आहे. तुमच्याकडेच काम होतं थोडं. बोला की. अहो तुमची छोटी दिदी आहे का? तिच्या शाळेतले सर भेटले होते मला. थोडं म्हटले तुमच्याशी बोला. माझ्याशी? हा. माझ्याशी काय बोलायचं? अहो तुमची दिदी आहे ना अभ्यासात हुशारी, तुम्हाला तर माहितीच असेल की. हा, तशी ती लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आहे. अभ्यासात चांगली हुशारी, स्कॉलरशिपमध्ये बी चांगले मार्क पडल्यात आणि पुन्हा 1-2 बाहेरच्या परीक्षा दिल्या त्या शाळेतल्या. हा, दिल त्या. सर म्हणले त्यात बी चांगलं नाव कमवलंय पोरीनी. एवढं सांगायचं होतं सर म्हणले की तिला आहे ना शाळेतर्फेच पुढे शिकण्यासाठी शहरात पाठवायचं म्हणत होते. पण काय तुम्ही नाही म्हणले का सरांना? नाही नाही, आम्ही तिला पुढे शिकवणार नाही. तिचं कॉलेज झालं ना तर चांगला मुलगा बघून आम्ही तिचं लग्न करून टाकणार. हेच म्हणले सर मला. अहो पण मी काय म्हणतोय, पोरीला शिकू दे ना चांगलं. अहो हुशार पोरगी आहे, प्रत्येकाच्या नशिबात नसते असं. आणि काय माहिती आहे का, शिकली उद्या चांगली अधिकारी झाली किंवा डॉक्टर फिक्टर झाली, तुमचं नाव निघन, पोरीचं नशीब उजळण, सगळं कल्याण होईन बघा. हे बघा तात्या, तुम्ही मला ही गोष्ट सांगू नका म्हणजे चांगलीच झालं. अहो तुमच्या घरात काय घडले ते माहिती आहे ना तुम्हाला. आमच्या बाबतीत ते घडवून घ्यायचं नाही. तुमच्या पोरीने तुमच्या नाकाला काळं फासले. तुम्हाला काय वाटतं आमच्या पोरीला पण शहरात पाठवून तीच धंदे करायला हो का? हा, अहो पण तसं नाही, पोरगी हुशार होती आणि माझा जीव तुटला, सरांनी सांगितलं म्हणून आलतो तुमच्याकडे. एवढं लक्ष स्वतःच्या घरात घातलं असतं ना तर आज ही वेळ आली नसती तुमच्यावर. खरंय वहिनी तुमचं. आत्तापर्यंत मी माझ्या पोरीचा विचार केला, तिला शिकवण्याचा विचार केला, मोठं करण्याचा विचार केला, स्वतःच्या पायावर उभं करण्याचा विचार केला. काय चुकलं माझं? तुमचं काही चुकलं ना ते पोरीला जाऊन विचारा. आम्हाला लागले सांगायला.